हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले मकर संक्रांती सुगड पूजन कशी करायची आणि त्याचे साहित्य दाखवणार आहे। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही घ्या। तर आमच्याकडे 5 सुगड घेतात। हळद कुंकू, दिवा आणि धुपारं, ऊस, शेंगा, गाजर, बोरं, आपलं शेंगदाणे, पापडी आणि हिरवे चणे आणि भुईमुगाच्या आपले गव्हाचे जवस। तर अशा प्रकारे घेतलेले आहे। फूल घेतले, लाडू, तिळगुळ आणि फुटाणे आणि रेवडी अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे। मग मी आधी सर्वात प्रथम ते पुसून घेणार आहे आणि जर कोणतं आपण काही करत असेल पूजा वगैरे तर आपण आधी रांगोळी काढून घ्यायचं। तर मी आधी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरती पाट ठेवणार आहे। पाट पण आपण मस्त असं पुसून वगैरे घ्या। ते झाल्यानंतरला त्याच्यावरती आपल्याकडे जे कापड असेल ते टाकून घ्या। मी कापड टाकून घेतलं आहे आणि नंतरला अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घेतलं आणि नंतर जिथे आपण सुगड ठेवणार आहे त्या पाटावर तिथे मी थोडेसे तांदूळ टाकून घेणार आहे। तर मी 5 ठिकाणी असे तांदूळ टाकून घेतले। तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर त्या प्रकारे करा। तर आमच्याकडे असं करतात। तर मी 5 ठिकाणी तांदूळ टाकून घेतले आणि मग त्याच्यावरती मी हळद कुंकू टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आणि मग नंतरला जे सुगड आपण घेतो ते मी आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं एका टोपामध्ये आणि मग नंतर ते ओले झाले की व्यवस्थित म्हणजे असे राहतात ते। मग नंतर त्याला मी हळद कुंकू लावून ते तांदळावर ठेवणार आहे। आपण कळशाच्या खाली कधी पण तांदूळ ठेवतो ना तसंच आपण सुगडच्या खाली पण थोडेसे तांदूळ ठेवावे। मग ते ठेवून झाल्यानंतरला जे आपण घेतलं होतं ऊस, भुईमुगाच्या शेंगा, आपलं गव्हाचे कणीस, ते सर्व आपण एक पाची याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर मी गव्हाचे कणीस टाकलेले आहे, नंतरला ऊस टाकून घेणार आहे। मग नंतर जे आपण उकडून खातो त्या शेंगा ते ठेवून घ्यायचे। मग गाजर ठेवून घ्यायचे। मग बोरं, मग आपण शेंगदाण्याच्या शेंगा असतात त्या घ्यायच्या टाकून। मग पापडी घ्यायची आणि मग हरभरा। मग जेवढ्या भाज्या मी आणल्यात तेवढ्या मी टाकून घेतल्या। अवेलेबल तुमच्याकडे जेवढ्या असेल तेवढा टाका, पण 5 वस्तू तरी टाकाच। अशा प्रकारे टाकलं तर नंतरला मग आपण त्याच्यामध्ये रेवडी असते ती आपली एकदम कडक असते ती टाकून घ्यायची। नंतरला आपण तिळगुळ असतात, फुटाणे त्याला म्हणतात, तेही टाकून घ्या। मग नंतरला आपण तिळगुळ असं असतं आणि मग तिळाचे लाडू, तीळ असेल तर तीळ टाका, लाडू असेल तर लाडू टाका। तर मग मी अशा प्रकारे लाडू ठेवून घेतलेलं आहे त्याच्यात। मग ते झाल्यानंतरला आपण कोणतंही कार्य करत असेल तर आधी आपण गणेश स्थापना करतो। तर मी आधी ते मांडून घेतलं, मग गणेश स्थापना केली, त्याला दुर्वा वाहला आणि मग जे आपण सुगड ठेवलेले आहेत त्यांना फूल वाहून घ्या। मग अशा प्रकारे मी फूल वाहून घेतलेले आहेत। नंतरला मी दिवा लावणार आहे, कारण की दिवा लावला तर कसं आपण सुगडला व्यवस्थित काही करू शकत नाही, पण दिवा लावून घेतला। मग मी आधी ॲक्च्युली दिवाच लावून घ्यायचा असतो, मग मी दिवा नंतरला लावून घेणार आहे आणि मग सर्व झाल्यानंतरला मी दिवा लावून घेतलेला आहे। मग नंतरला आपण धूप कापूर काय असेल ते लावून घ्या आणि अगरबत्ती लावून घंटी असं म्हणजे वाजवून घ्या। तर मी आधी दिवा लावून घेतलेला आहे। मग एका साईडला मी अगरबत्तीचं स्टँड ठेवणार आहे, त्याच्यानंतर घंटी ठेवणार आहे आणि ज्या वस्तू आपण ठेवू घंटी, अगरबत्ती त्यालाही आपण फूल ठेवून घ्यायचं, हळद कुंकू लावायचं। अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे। मग नंतरला ते झाल्यानंतरला मी अगरबत्ती धूप लावून घेते। धूप जेवढा आपण सकाळी लावलं तरी संध्याकाळी लावलं तरी चालतं। मग मी सकाळी धूप लावून घेतलं आणि अगरबत्ती लावून घेतले। मग नंतर ते झाल्यानंतरला मी घंटीनी अगरबत्ती दाखवून घेतलेली आहे, ओवाळून घेतले आपण जसं ओवाळतो तसं। तर अशा प्रकारे मी अगरबत्ती ओवाळून घेतली आणि लावली आहे। मग नंतरला आपण पाटाभोवती जशी रांगोळी काढतो तशी रांगोळी काढून घ्या। मग मी साधीच काढलेली आहे, जास्त काय हे केलेलं नाही आहे। मग मी साधी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मी छोटीशी आणि साधी व्हाईट रांगोळी टाकून घेणार आहे
व्हाईट रांगोळी काढणार आहे आणि नंतरला मी त्याच्यावरती नॉर्मलीच असं तोरण कसं असतं आपलं त्रिकोण वगैरे, तर त्या प्रकारे मी थोडीशी रांगोळी काढून घेणार आहे. मला काही एवढी चांगली रांगोळी येत नाही, पण मी थोडीफार ट्राय करते, बघूया आपल्याला जमली तर जमली. तर अशा प्रकारे मी थोडीशी अशी पाटाभोवती रांगोळी काढून घेतली आहे. त्याच्यानंतरला मी असं तोरणाचे कसं आपण तोरण असतं लाईन असं लाईन टाईपच करून घेतलं. मग असं त्रिकोण काढून घेतले आणि नंतरला त्याच्यामध्ये ऑरेंज आणि हिरव्या कलरचे असे डॉट टाकून फुलं करून घेतले. तर बघा तुम्हाला दाखवते मी. साधी आणि सिंपलच आहे, जास्त काही मी केलेलं नाही आहे. मला नाही येत रांगोळी काढता. तर अशा प्रकारे मी केलेली आहे. तरी छानच वाटत होती. मग थोडंसं डार्कनेस वाटण्यासाठी मी थोडीशी बॉर्डर जे तोरणासारखं केलेलं तिथे लाल बॉर्डर असं भरलेली आहे. तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा झालेली आहे. बघा तुम्हाला माझी पूजा कशी